गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र पाहायला मिळालेत। मात्र या कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी बोलणं टाळलं। सगळ्यांच्या वतीने तूच बोल असं धनंजय मुंडे यांनी मला सांगितलं अशी प्रतिक्रिया त्यानंतर पंकजा मुंडे यांनी दिली आहे। मला असं वाटतं की मुंडे साहेबांनी त्या दिवशी जो आदेश त्यांना दिला, जी सूचना त्यांना दिली, ती त्यांना दिसत होतं की पुढे काय होणार आहे। आणि म्हणून डोक महाराजांचं आणि त्यांचं ते नातं आजही 11 वर्ष त्यांच्या पश्चात चालू आहे। मी धनुभाऊला विचारलं, ते म्हणले मला आज बोलायचं नाही, माझी प्रकृती ठीक नाही आहे, तूच माझ्या वतीने बोल। प्रीतमताईंचं नेहमीच अडचण अशी होते की 3 जूनला त्या फार भावुक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर आहे का काय वाटायला लागले मला, पण तसं नाही। माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने